चड्डीतच संडास करत जाय. मी चड्डीत संडास करत जाय आणि तुमच्या पोराचं ढुंगण शिवेल होतं काय लहानपणी? यार 3-4 दिवस झाले जिंदगी लय मस्त चालू आहे. म्हणजे आपल्या संग आता काहीतरी वाईट घडणार आहे. अय सांडा, उठून बैस. आज आपल्या घरी पाहुणे येऊन राहिले. पाहुणे येऊन राहिले? पण आपल्या घरी कोणी मेलं नाही, कोणी बिमार नाही, कोणाचं लग्न नाही, मग कशाला येऊन राहिले पाहुणे आपल्या घरी? अरे दलिंदरा, तेले काळजी आहे आपली म्हणून भेटायला येऊन राहिले ते आपल्याला. ज्या लोकांना आपलं चांगलं दिसत नाही त्यालाही आपली काळजी कधीपासून व्हायला लागली? शिल्लक शहाणपणा करून राहिला काय? आई, तुला माहित आहे काय माणूस समजदार कधी होतो? मोठा झाल्यावर. नाही, जेव्हा माणसाला समजतं आपल्या बापाकडचे पाहुणे हरामखोर नाही आहे, मायकडचे पाहुणे बिले भडवे आहे, तेव्हा माणूस समजदार होतो. जास्त मस्ती आला काय? तोंड आहे ना, सांभाळून वापरत जाय, नाहीतर रक्त येईन एखाद्या दिवशी तोंडातून. खरं बोललं की सख्या मायले बी राग येतो. गणे, याच्या पुढे असा चबरेपणा नाही करायचा, नाहीतर उलट लटकून मारीन. आम्ही आलो. अरे मावसा मावशी, बिना बोलवायचेच टपकले तुम्ही, आणि तुमचं गब्बू म्हणजे तुमचं पोरग बी आणलं संग. अरे गण्या, केवढा झाला तू? केवढा म्हणजे म्हातारा थोडी झालो. अरे लहानपणी एवढूसाक होता तू. एवढूसाक म्हणजे उंदराच्या पिल्ला एवढा होतो का? अरे त्याच्यापेक्षा बिले लहान होता तू, आणि चड्डीतच संडास करत जाय. मी चड्डीत संडास करत जाय आणि तुमच्या पोराचं ढुंगण शिवेल होतं काय लहानपणी? अरे पाहुणे हो, बसून घ्या. त्याच्या कुणी डोकसं लावू राहिले, गोळ्या संपेल्यात त्याच्या. यायला काही तकलीफ तर नाही झाली ना? तकलीफ झाली बी तर तुम्ही काय करणार आहे? अहो, तिकडे तुम्हाला धरून कोण हाणलं बी आम्हाला काही घेणं नाही, पण विचारायचं काम आहे आमचं. पाहुणे हो, काय घेता? एक BMW कार देतो का? ओ मावसा, जत्रेतली 10 रुपयाची कार घ्यायची लायकी नाही हो तुमची. तुम्हाला BMW पाहिजे. डोसल्याला काय घेता सांगा, चहा की पाणी? ऍपल ज्यूस. निंबू पाणी सोडून दुसरं कोणतं ज्यूस पाहिलं बी नशीन हो तुम्ही, पण लोकांच्या घरी लगे अंबानीपेक्षा जास्त नखरे दाखवता. ऍपल ज्यूस पाहिजे म्हणे. मला माहित होतं तुमच्या घरी नसनच, म्हणून जाय पाणी घेऊन ये. मजाक करायची लय सवय आहे आमच्या पोराले. मजाक नाही, अतिशयनं आहे तुमचं पोरग. एखाद्या दिवशी माझ्या हातात जर पडलं ना तर कुत्र्यावानी मारीन मी त्याला. घ्या पाणी, ढोसला. काय रे, या पाण्यातून वास कशाचा येत होता? पाणी स्वच्छ करायची पावडर टाकेल आहे त्याच्यात. गण्या, पाहुण्याला पाणी कशात दिलं तुया? गिल्ला सापडला नव्हता म्हणून मग्ग्यात दिलं. अरे आंघोळीचा मग आहे ते, आणि पाणी कशातून घेतलं? तुला फरशीवर मोठी बाटली ठेवेल होती ना, त्याच्यातून घेतलं पाणी. अरे बिंडोक, फरशी पुशाचं पाणी होतं ते, आणि त्यात हार्पिक टाकेल होतं म्या. म्हणूनच म्हटलं पाण्यातून वास कसला यायला. जाऊ दे पाहुणे हो, तुमचे आतडे कातडे हार्पिकच्या पाण्यातून साफ धुवून निघतील. थांबा, मी चहा घेऊन येते तुमच्यासाठी. मी इतक्या दुनिया पाहिली, पण तुमच्या पोरग इतकं दलिंदर आज लोक नाही पाहिलं. आत्ता पाहून घ्या मग. हे घ्या चहा फुकटचा. काय मस्त कप आहे, शेजारच्या इथे आणले वाटते मागून. वाटलं पाहिजे ना आम्ही लय मालदार आहे म्हणून. गण्या, पाढेगिडी किती लोक पाठ आहे तुये? काव तो मी पाहुणे आहे ना, मग पाहुणेसारखं राहणं, रिकामे शिव्या खायचे कामं कशाला करता? पाहुणेचं काम राहतं ते शाळेतले प्रश्न विचारणं. तुम्हाला बी वाटलं पाहिजे मी लय हुशार आहे, महाज्ञानी आहे. भले शाळेत मला काही घंटा येत नव्हतं. ह्यो दादा किती पागल आहे. पाय, एवढूशा लेकरायलाही समजलं, पण तुला अक्कल नाही आली. अहो, इथं तुम्ही बसेल आहे म्हणून, नाहीतर दाखवलं असतं तुमच्या पोराले मी. गण्या, यावर्षी लग्न करतोस काय? लग्न करायला तर मी 2 वर्षापासून तयार आहे, पण तुम्ही सोयरीक जमू देसान तेव्हाच ना. 5 सोयरीकी मोडल्या तुम्ही माया, मग कुठून होईन? अरे गण्या, आयुष्यात काहीतरी प्रगती कर, विकास कर. अहो मावसा, फक्त लग्न होऊ द्या, 1 वर्षात प्रगती आणि विकास पैदा करतो. अरे खुडखुड्या, आयुष्यात पैसा कमाव, पुढे जाय असं म्हणून राहिलो मी. सहन होईन का तुम्हाला मी पुढे गेलो तर? तुम्हाला काही नाश्ता आणू काय? नाही नाही, राहू द्या. काय नाश्ता नाही आणायचा? म्हणजे मनातून तर अकातलो मी खायसाठी, पण नाश्ता आणा म्हणून म्हणायला चांगलं नाही वाटत ना. टकलू, तू तर म्हण नाश्ता आणा म्हणून, तुझ्यामुळे आम्हाला खायला भेटीन ना. आणा नाश्ता, मला खायचा आहे. लयच खावगांड बाळ आहे. हे घ्या पाहुणे हो नाश्ता, गिळा. बापरे, काजू बदाम बिस्कुट. आई, हा खदाना कुठून लपून ठेवला होता तुया? दाखवलाही नाही आम्हाला. आमच्या पुढे दररोज फिक्कच वरण आणि बेसनच मांडतो तू तर. अरे राक्षसाई हो, तुम्हाला दाखवलं असतं तर तुम्ही ठेवलं असतं काय ते? आता लोक पाहुण्याला आणलं आणि आम्हाला काऊन नाही? अरे पाहुण्याला वाटलं पाहिजे आपण लय मालदार आहे, पैसेवाले आहे म्हणून. बस बॉ, थोडंच खाल्लं. थोडं? अहो, माझी नजर तुमच्यावरच आहे. 1-1 किलो काजू बदाम खाल्ले तुम्ही ना. फुकटचं भेटलं तर तसंच खातो आम्ही. झोप येऊन राहिली. झोपानं मग तुमचंच घर समजा. हे घर आमचं? तुमचंच घर आहे हे. द्या मग ह्या घराचे कागदपत्र माझ्याकडे लगेच. इकून टाकतो या घराली मी. काहो, जरासं गड बोललं तर तुम्ही आमच्या बोकांडीवर बसायचा विचार करून राहिले. पाहुणे हो, आजच वापिस जाऊन राहिले की थांबून राहिले?
मुक्कामी थांबून राहिलो ना, फुकटचं पाहून तर कशाला सोडायचा. बाळा कोणत्या वर्गात जातो तू? चौथीत जाते दादा. 1-2 म्हणून दाखव बरं. दादा पादा. मोठं झाल्यावर डॉक्टर बनणं आहे त्याले. ढोर डॉक्टर काय? माणसं सुधारायचा डॉक्टर. गरीब लोकांचा जीव धोक्यात नका घालू. दादा तू ना पिसाळलेल्या कुत्र्यावानी दिसतो. बाळा तू आहे ना 4 चौकात बसेल आहे म्हणून वाचला, नाहीतर धरून आदळलं असं तुला. का हो, तुमच्या साडूचा पोरगा लव्ह मॅरेज करायचं म्हणून राहिला? करू द्या ना मग, चांगली गोष्ट आहे. काय चांगली गोष्ट आहे? अरे आम्ही बी तुमच्या वयात होतो, पण आम्ही अशी लव्ह मॅरेज फ्यू मॅरेज नाही केले. तुमच्याकडून पोरगी नशीन पटली. अरे पोरगी पागल होत्या माया मांग. एका पोरीनं मायाशी लग्न करण्यासाठी हाताची नस कापली होती, तरी बी मीनं लव्ह मॅरेज नाही केलं. काऊन नाही केलं? अरे लव्ह मॅरेज केल्यावर हुंडा नाही भेटत, भांडे नाही भेटत. म्हणजे तुम्ही पहिल्यापासूनच लय लालची आहे वाटते. आजकालचे पोरं ना लय वाया गेले. बाप्पा तुम्ही काय दिवे लावले? अरे लग्न व्हायच्या आधी मी माझ्या पायावर उभा होतो. मग मी काय तुमच्या पायावर उभा आहे का आता? संध्याकाळी जेवायला काय करू? तुम्हाला जे वाटीन ते करा. बरं बेसन करतो मग. आमच्या घरी आलं की चांगलं चांगलं पाहिजे तुम्हाला खायला, आणि तुमच्या घरी आलं की बेसन काय? बाप्पा तुमच्या घरी तर ताज हॉटेलमधूनच जेवण येतं. मागच्या बारीनं आलतो आम्ही तुमच्या घरी, तर शिऱ्या पोळायचा कुटके खाऊ घातले होते तुम्ही ना. आमच्या इकडे कुटकेले शिरा म्हणते, मग आमच्याकडे बेसनाले पंचपक्वान म्हणतात. सगळ्या पाहुणेपाशी तुमच्या नावाचा धिंगाणा करतो आता. थांबा. तू घरी तर जाय, फक्त लगेच फोन लावतो मी पाहुणे रावणेले आणि तुझ्या नावाच्या बुराया चालू करतो. पाहुणे हो, एक बोलू काय? तुम्हाला राग नाही येईन तर. हां बोंबला ना. डबल कधी आमच्या घरी दिसू नका तुम्ही.